नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं साई क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोलमधील जो की राहिलेल्या रिॲक्शन्स होत्या त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याच्या 4th नंबर जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण 3 रिॲक्शन्स तिथं घेतलेल्या होत्या अल्कोहोल्समध्ये। त्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण रिॲक्शन नंबर 4 पासून जे पुढच्या रिॲक्शन्स आहे अल्कोहोलच्या त्या तिथं बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये फर्स्ट जी रिॲक्शन आपण बघणार आहोत ते रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ PX3 अँड PI5 मीन्स रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड्स अँड रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ फॉस्फरस पेंटाहॅलाइड्स। आता ट्रायहॅलाइड्स आणि पेंटाहॅलाइड्समध्ये जर आपण बघितलं तर ट्रायहॅलाइड्समध्ये 3 कंपाऊंड आपल्याला फॉस्फरसचे भेटतात। याच्यामध्ये फर्स्ट जो कंपाऊंड असेल ट्रायहॅलाइडला रिप्रेझेंट करतो आपण PX3 फॉस्फरससोबत 3 हॅलोजन आलेले असतील। याच्यामध्ये 3 कंपाऊंड्स प्रेझेंट आहे, एक PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड, दूसरा फॉस्फरस ट्रायब्रोमाइड आणि तिसरा आहे फॉस्फरस ट्रायआयोडाइड। या 3 कंपाऊंडच्या रिॲक्शन्स अल्कोहोल बरोबर काय होतात ते आपल्याला बघायचे। आणि फॉस्फरस पेंटाहॅलाइडमध्ये इथं PX5 मध्ये PCl5 हा जो कंपाऊंड आहे ज्याला आपण फॉस्फरस पेंटाक्लोराइड म्हणतो त्याची पण अल्कोहोलसोबत काय रिॲक्शन होते ते आपल्याला बघायचे। तर 4th रिॲक्शनमध्ये जसं की आपण सांगितलं फॉस्फरस ट्रायहॅलाइड्समध्ये PCl3 PBr3 आणि PI3 या तिघांचे रिॲक्शन्स आपल्याला घ्यायचे। तर बघा याच्यामध्ये तर फर्स्ट आपण घेतो PCl3 सोबत अल्कोहोलची रिॲक्शन काय होईल। तर जनरल रिॲक्शन असते व्हेन एनी अल्कोहोल्स रिॲक्टेड विथ PCl3 अल्कोहोल ज्यावेळेस PCl3 सोबत रिॲक्शन करतो फॉस्फरस ट्रायक्लोराइड सोबत ऑन हिटिंग नंतर इथं या दोघांमध्ये रिॲक्शन होते आणि रिॲक्शन झाल्यानंतर अल्किल क्लोराइड हा कंपाऊंड तिथं फॉर्म होतो। आता कंपाऊंड्स कसा तयार होईल तर इथं आपण घेताना 3 अल्कोहोल घेतलेला असतो ROH आणि या अल्कोहोलमध्ये जो OH प्रेझेंट आहे तो इथून रिमूव्ह होतो आणि इतर जे 3 Cl येतील त्यात एका अल्कोहोलवरती एक असे 3 Cl येतील आणि करस्पॉन्डिंग अल्किल हॅलाइड जे तयार झाला असेल अल्किल क्लोराइड अल्किल ग्रुपांसोबत क्लोरीन अल्किल क्लोराइड तयार होईल आणि सोबत इथं ही निघालेले 3 OH आणि एक फॉस्फरस हे तयार करतात H3PO3 फॉस्फरस ॲसिड तिथं ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून तयार झाला असतो। म्हणजे इथं आपण जो कन्सिडर केलेला अल्कोहोल आहे त्याचं रूपांतर अल्किल क्लोराइडमध्ये होतं। तर बघा याचं एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं समजा मिथिल अल्कोहोल आपण घेतलं CH3OH याच्यामध्ये घ्यायचे 3 मॉलिक्यूल व्हेन मिथिल अल्कोहोल इज हिटेड विथ PCl3 सोबत त्याला हीट करायचं देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ मिथिल क्लोराइड CH3Cl इथं जे 3 OH निघतील 3 Cl इथे येईल आणि बाय प्रोडक्टमध्ये हा असेल इथं H3PO3 फॉस्फरस ॲसिड म्हणजे हा जो मिथिल अल्कोहोल आपण कन्सिडर केला होता त्याचं रूपांतर इथं मिथिल क्लोराइडमध्ये झालेलं असेल। तर बघा ही फर्स्ट रिॲक्शन आहे PCl3 सोबत। त्यानंतर सेकंड कंपाऊंड आहे PBr3 फॉस्फरस ट्रायब्रोमाइड सोबत अल्कोहोलची रिॲक्शन। तर रिॲक्शन जी रिॲक्शन होते ती ॲज इट इज वरची जशी PCl3ची रिॲक्शन झाली त्याच प्रकारची रिॲक्शन आहे, फक्त फरक त्याच्यामध्ये रिएजंटचा तिथं असतो। याच्यामध्ये when PBr3 reacted with alcohol reacted with the PBr3 phosphorus tribromide in presence of red phosphorus in bromine हा रिएजंट वापरतात। म्हणजे रेड फॉस्फरसमध्ये ब्रोमिन कन्सिडर केलेला असतो, ब्रोमिन असतो तो इथं ॲज अ रिएजंट म्हणून काम करतो आणि इथं सेम रिॲक्शन तिथं होईल। इथं हा ब्रोमिन इथे येईल 3 आणि OH निघून जाईल आणि प्रोडक्ट तयार झाला असेल RBr अल्किल ब्रोमाइड आणि सोबत बाय प्रोडक्टमध्ये असेल H3PO3 म्हणजे अल्कोहोलचं रूपांतर इथं अल्किल ब्रोमाइडमध्ये झालं असेल। याचे एक्झाम्पल्स इथं आपण कन्सिडर करू आपण मिथिल अल्कोहोल CH3OH व्हेन मिथिल अल्कोहोल इज रिॲक्टेड विथ PBr3 फॉस्फरस ट्रायब्रोमाइड इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस इन ब्रोमिनच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होईल आणि इथं रिॲक्शन झाल्यानंतर जो प्रोडक्ट आपल्याला भेटणार आहे तो असेल इथं OH निघाल ब्रोमिन देईन 3 CH3Br आणि प्लस इथं असेल H3PO3 हा कंपाऊंड आणि हा जो अल्कोहोल इथं ब्रोमाइड तयार झाला आहे त्याचं नाव असेल मिथिल ब्रोमाइड म्हणजे बघा
मिथिल अल्कोहोल आपण कन्सिडर केला, त्याचं रूपांतर मिथिल ब्रोमाइड झाले. त्यानंतर तिसरा जो कंपाऊंड येतो आहे PI3 फॉस्फरस ट्रायआयोडाइड. याची पण रिॲक्शन म्हणून बघणार आहे अल्कोहोलसोबत काय होते. तर वेन एनी अल्कोहोल रिॲक्टेड विथ PI3 इतर असते इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस इन आयोडीन. इथं पण रेड फॉस्फरस असतो आयोडीनच्या प्रेझेन्समध्ये आणि किंवा दोघांचं मिश्रण तिथं वापरलं जातं आणि याच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते. इथं पण रिॲक्शन सेम असेल. OH रिप्लेस होईल PI3 मधल्या आयनं आणि कंपाऊंड तिथं तयार झाला असेल RI आणि बाय प्रॉडक्टमध्ये असेल S3PO3 दॅट इज फॉस्फरस ॲसिड आणि हा जो कंपाऊंड तो असेल अल्किल आयोडाइड. म्हणजे अल्कोहोलचं रूपांतर इथं अल्किल आयोडाइडमध्ये होते. एक्झाम्पल म्हणून आपण घेऊ मिथिल अल्कोहोल CH3OH. when methyl alcohol is reacted with PI3 phosphorus triiodine in presence of red phosphorus in iodine. आयोडीनच्या प्रेझेन्समध्ये रेड फॉस्फरस आपण कन्सिडर केलं आहे. तर इथं पण रिॲक्शन होईल, OH रिमूव्ह होईल आणि प्रोडक्ट तयार झाला असेल 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3I आणि बाय प्रोडक्ट असेल S3PO3 फॉस्फरस ॲसिड कंपाऊंड तयार झाला असेल. मिथिल अल्कोहोल आपण कन्सिडर केलं तर मिथिल आयोडाइड तयार झाला आहे. तर बघा या तिन्ही जे रिॲक्शन आहे PCl3, PBr3 आणि PI3 रिॲक्शन जवळपास सेम आहेत. म्हणजे या रिॲक्शनमध्ये रिॲक्शन झाल्यानंतर जो की प्रोडक्ट आपल्याला भेटतो आहे आणि किंवा रिॲक्शन होण्याची जी पद्धत मेथड ती सेम आहे. प्रत्येक याच्यामध्ये अल्कोहोलमधला OH रिमूव्ह होतो आहे आणि त्याचा की करस्पॉन्डिंग हॅलोजन येतो आहे. जर आपण PCl3 सोबत केली तर Cl हा OHच्या ऐवजी येतो. PBr3 सोबत रिॲक्शन असेल तर Br इन OHच्या ऐवजी आणि PI3 सोबत रिॲक्शन असेल तर OH येतो. रिएजनमध्ये फरक आहे. PCl3 सोबत रिॲक्शन करताना फक्त हिटिंग करावं लागते. PBr3 सोबत रिॲक्शन करताना रेड फॉस्फरस इन ब्रोमीन आपण यूज करतो आणि PI3 सोबत रिॲक्शन करताना रेड फॉस्फरस इन आयोडीन आपण तिथे यूज करत असतो. तर या 3 रिॲक्शन्स आहे फॉस्फरस ट्रायहायलाइडच्या PCl3, PBr3 आणि PI3 सोबतच्या. त्यानंतर सेकंड रिॲक्शन याच्यामध्ये येते PCl5 सोबत. बघा त्याच्यामध्ये रिॲक्शन्स ऑफ अल्कोहोल विथ द PCl5. अल्कोहोलची रिॲक्शन आपण कन्सिडर करतोय PCl5 सोबत. तर वेन अल्कोहोल इज रिॲक्टेड विथ PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड. वेन अल्कोहोलची जेव्हा रिॲक्शन होते PCl5 सोबत ऑन हिटिंग केल्यानंतर इथं हा जो की याच्यामधला एक क्लोरीन असतो Cl मधला तो इथे येतो. OHच्या ऐवजी OH रिप्लेस होतो आणि इथं तयार होतो अल्कोहोलचं रूपांतर अल्किल क्लोराईडमध्ये झालं असेल आणि बाय प्रॉडक्टमध्ये इथलचा एक H याच्यातला एक Cl SCl फॉर्म करून आणि उरलेला कंपाऊंड एक फॉस्फरस ऑक्सिजन आणि 3 क्लोरीन ते तयार करतात POCl3 फॉस्फरस ऑक्सिक्लोराइड आपण ज्याला म्हणतो तो कंपाऊंड तयार झाला असेल आणि बाय प्रॉडक्टमध्ये SCl आणि POCl3 दोन कंपाऊंड तयार होतात. म्हणजे इथं पण सेम रिॲक्शन होते असं म्हणता येईल की हिटिंग नंतर OH रिप्लेस करतोय क्लोरीनला किंवा क्लोरीन काय करतोय तो OHला इथं रिप्लेस करतोय. एक्झाम्पल्स बघा याच्यामध्ये वेन अल्कोहोल्समध्ये आपण कन्सिडर करू मिथिल अल्कोहोल. इथं एकच मॉलिक्यूल घ्यायचं आहे. वेन मिथिल अल्कोहोल इज हिटेड विथ PCl5 म्हणजे फॉस्फरस पेंटाक्लोराइड सोबत हिट करायचं. रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट तयार झाला असेल CH3Cl. इथं OH निघून जाईल त्या जागी क्लोरीन येईल आणि बाय प्रॉडक्टमध्ये दोन्ही SCl आणि POCl3 दोन्ही तयार होतील. म्हणजे घेतलेला होता आपण मिथिल अल्कोहोल आणि तयार झाला आपला मिथिल क्लोराइड. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण कन्सिडर करू इथिल अल्कोहोलचं C2H5OH. वेन इथिल अल्कोहोल इज रिॲक्टेड विथ PCl5 ऑन हिटिंग किंवा इथिल अल्कोहोल हिटेड विथ PCl5 then there is formation of ethyl chloride C2H5. इथं OH रिप्लेस होईल Cl आणि बाय प्रॉडक्टमध्ये असेल SCl आणि POCl3 हा असेल आपला इथिल क्लोराइड. असं म्हणता येईल की PCl5 सोबत जर आपण अल्कोहोलची रिॲक्शन केली असेल तर करस्पॉन्डिंग जो अल्किल क्लोराइड असतो तो तयार होतो. मिथिल अल्कोहोल असेल तर मिथिल क्लोराइड तयार होईल. इथिल अल्कोहोल असेल तर इथिल क्लोराइड तिथं तयार झाला असेल. तेव्हा ही रिॲक्शन होती फॉस्फरस ट्रायक्लोराइड ट्रायहायलाइड्स आणि फॉस्फरस पेंटाहायलाइड सोबत अल्कोहोलची. बघा याच्यामध्ये नेक्स्ट रिॲक्शन आपण घेतोय. पुढची रिॲक्शन आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये डिहायड्रेशन कशाला म्हटलं जातं तर रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम एन अल्कोहोल. अल्कोहोलमधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करणे त्याला डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स आपण म्हणत असतो. रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम एन अल्कोहोल इज कॉल्ड डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. When an alcohol having a beta hydrogen is heated with the dehydrating agents like concentrated H2SO4 or concentrated
H3PO3 PO4 or P2O5 or Al2O3 and alkene is formed by the loss of water molecule. तर बघा या रिॲक्शनमध्ये अल्कोहोलचं डिहायड्रेशन करण्याकरता असा अल्कोहोल यूज केला जातो ज्याच्यामध्ये तिथं बीटा हायड्रोजन तिथं प्रेझेंट असेल आणि त्या अल्कोहोलला जर आपण डिहायड्रेटिंग एजंटसोबत हिट केलं मग ती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 असेल किंवा कॉन्सन्ट्रेटेड तिथं H3PO4 असेल किंवा तिथं P2O5 हा कंपाऊंड असेल किंवा तिथं Al2O3 असेल. तर यासारखे जे कंपाऊंड्स आहे म्हणजे जे डिहायड्रेटिंग एजंट्स आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 पण आहे. तर यांच्यापैकी कोणत्याही एका कंपाऊंडसोबत जर आपण त्याला हीट केलं असेल तर डिहायड्रेशन तिथं होतं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि अल्कोहोलचं रूपांतर तिथं अल्किन्समध्ये झालं असतं. अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्किन्समध्ये तिथं होत असतं. तर बघा इथं रिॲक्शन होताना असा अल्कोहोल आपल्याला यूज करायचं ज्याच्यामध्ये बीटा हायड्रोजन असेल. आता बीटा हायड्रोजन म्हणजे काय तर अल्कोहोल जर आपण कन्सिडर केला RCH2 आणि OH तर या अल्कोहोलमध्ये OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असतो जसं की हा OH आहे जो अटॅच या कार्बनला, हा जो कार्बन असेल त्याला अल्फा कार्बन म्हणतात आणि या अल्फा कार्बनला अटॅच असणारा जो की कार्बन असतो त्याला बीटा कार्बन म्हणतात आणि त्याच्यावरती जर हायड्रोजन असेल तर त्याला बीटा हायड्रोजन म्हटलं जातं आणि तो बीटा हायड्रोजन असेल तर तो अल्कोहोल इथं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलसाठी यूज केला जातो. मग आपण जर बघितलं मिथिल अल्कोहोल CH3OH तर OH हा कार्बनला अटॅच म्हणजे हा प्रायमरी कार्बन आहे किंवा त्याला अल्फा कार्बन असं म्हटलं जातं. मग अल्फा कार्बन आहे आणि अल्फा कार्बनला दुसरा कोणत्याही प्रकारचा कार्बन अटॅच नाही पण बीटा कार्बन याच्यामध्ये नाही म्हणजे या कंपाऊंडचं डिहायड्रेशन तिथं होत नाही. त्यानंतर जर आपण इथिल अल्कोहोल जर घेतलं CH3CH2OH तर इथिल अल्कोहोलमध्ये इथं हा OH या कार्बनला अटॅच म्हणजे हा असेल अल्फा कार्बन आणि अल्फा कार्बनला अटॅच असणारा इकडनं एक कार्बन हा बीटा आणि याच्यावरती हायड्रोजन आहे पण बघा म्हणजे याच्यामध्ये बीटा हायड्रोजन आहेत म्हणून आपण या कंपाऊंडचं डिहायड्रेशन तिथं करू शकतो. म्हणून ज्या कंपाऊंड्समध्ये ज्या अल्कोहोल्समध्ये बीटा हायड्रोजन असेल त्यांचं डिहायड्रेशन तिथं होत असतं. याच्यामध्ये फक्त मिथिल अल्कोहोलमध्ये तिथं बीटा कार्बन तिथं नसतो त्याच्यामुळे बीटा हायड्रोजन पण नसतो पण इथिल अल्कोहोलपासून जे पुढचे अल्कोहोल आहे त्यांच्यामध्ये बीटा हायड्रोजन तिथं प्रेझेंट असतो. त्याच्यामुळं इथं आपण या रिॲक्शनमध्ये बीटा हायड्रोजन असणाऱ्या कंपाऊंडचं डिहायड्रेशन तिथं बघणार आहोत, अल्कोहोलचं डिहायड्रेशन बघणार आहोत. तर याच्यामध्ये 3 रिॲक्शन्स आपल्याला घ्यायचे प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अल्कोहोलसाठी. तर वेन फर्स्ट आपण कन्सिडर करणार आहे प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलमध्ये आपण कन्सिडर करतो आहे प्रायमरी अल्कोहोलचं एक्झाम्पल इथिल अल्कोहोल. जसं की आपण सांगितलं CH3CH2OH हा इथिल अल्कोहोल असतो. इथिल अल्कोहोललाच आपण या स्वरूपात लिहू शकतो. CH3 म्हटल्यानंतर या कार्बनवरती 3 हायड्रोजन असतात. हा कंपाऊंड असेल CH3 त्यानंतर त्याला अटॅच असणारा CH2 एक हायड्रोजन इकडनं एक हायड्रोजन आणि इकडनं असेल त्याला OH म्हणजे असेल आपला इथिल अल्कोहोल. हा प्रायमरी अल्कोहोलचे इथिल अल्कोहोल. वेन इथिल अल्कोहोल अंडरगोज डिहायड्रेशन जेव्हा आपण या इथिल अल्कोहोलचं डिहायड्रेशन करणार आहे इज हिटेड विथ त्याला हीट केलं जातं डिहायड्रेशनसाठी इज हिटेड विथ कॉन्सन्ट्रेटेड 95% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 या ॲसिडसोबत त्याला हीट केलं जातं. वेन इथिल अल्कोहोल आर हिटेड विथ द 95% H2SO4 ॲट अबाउट इथं टेम्परेचर यूज केलं जातं ॲट अबाउट 443 केल्विन इथपर्यंत टेम्परेचर असतं. इथपर्यंत त्याला हीट केलं जातं आणि हिटिंगनंतर इथं काय होतं तर इथं डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन होत असताना इथं एका कार्बनवरचा म्हणजे बघा आता OH अटॅच असणारा कार्बन हा म्हणजे अल्फा कार्बन आणि हा बीटा कार्बन. तर अल्फा कार्बनवरचा इकडचा जो OH असतो तो रिमूव्ह होतो आणि बीटावरचा एक हायड्रोजन म्हणजे इकडनं जर आपण हा OH घेतला तर बीटावरचा समजा एक हायड्रोजन जर घेतला तर हा किंवा हा कोणताही घेऊ शकतो आपण. मग हा हायड्रोजन आणि इकडचा OH असं म्हणून इथं हा वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो H2 आणि वॉटर मॉलिक्यूल गेल्यामुळे इथं या कार्बनवरती काय होतात तर हे 2 हायड्रोजन उरतात म्हणजे अशा प्रकारे हे कार्बन त्याच्यावरती 2 हायड्रोजन मधामध्ये हा बॉन्ड आणि इकडनं या कार्बनवरती पुन्हा 2 हायड्रोजन. आता कार्बनची बॅलन्स करण्याकरता इथं सिंगल बॉन्डचं रूपांतर झालं असतं डबल बॉन्डमध्ये म्हणजे हा कंपाऊंड तयार होईल आणि हा जो कंपाऊंड आहे CH2 डबल बॉन्ड CH2 तर हा जो कंपाऊंड याचं नाव असेल इथिन. म्हणजे बघा इथिल अल्कोहोलचं रूपांतर कशामध्ये झाले ते इथिनमध्ये झाले म्हणजे या रिॲक्शनमध्ये अल्कोहोलचं रूपांतर अल्किनमध्ये होतं म्हणजे इथिल अल्कोहोलचं इथं इथिनमध्ये कन्वर्जन झालं असेल आणि डिहायड्रेशन रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल तिथं रिमूव्ह झालेला असेल.
त्यानंतर सेकंड तिथे सेकंडरी अल्कोहोलसाठी आपण कन्सिडर करणार आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोलचा फॉर्म्युला CH3 आणि इथं असतो OH. याच फॉर्म्युलेला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आयसोप्रोपिल अल्कोहोलचा एक कार्बन, त्याच्यावरती 3 हायड्रोजन CH3. त्यानंतर इकडं याच्यावरती इकडं असेल हा CH2 म्हणल्यानंतर 2 हायड्रोजन CH2 आणि इकडं हा कार्बनवरती 3 हायड्रोजन H आणि H आणि इथं मधातल्या याच्यावरती काय असतो H च्या ऐवजी तर OH असतो. हा असेल आपला आयसोप्रोपिल अल्कोहोल. बघा हे कंपाऊंडचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि हा असेल सेकंडरी अल्कोहोल. वेन द आयसोप्रोपिल अल्कोहोल इज हिटेड विथ 60% H2SO4, 60% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हीट करायचे आणि हिटिंग केलं तर ॲट अबाउट 373 केल्विन टेम्परेचर, 373 केल्विनपर्यंत त्याला हीट केलं जातं. आणि हिटिंग नंतर इथं पण काय होतं तर डिहायड्रेशन. बघा OH अटॅच असणारा कार्बन म्हणजे हा असेल अल्फा कार्बन आणि अल्फाला अटॅच असणारे बीटा असतात, तर हा असेल बीटा कार्बन आणि हा पण असेल बीटा कार्बन. मग आपण अल्फावरचा OH तिथे रिमूव्ह करत असतो आणि बीटावरचा म्हणजे इकडचा किंवा इकडचा हायड्रोजन घ्यायचा. समजा आपण इकडनं जर घेतला समोरून OH आणि H हे रिमूव्ह करतील वॉटर मॉलिक्यूल H2 आणि प्रोडक्ट तयार झाला असेल. इकडं या कार्बनवरती 3 हायड्रोजन म्हणजे CH3, मधामध्ये 1 कार्बन त्याच्यावरती 1 हायड्रोजन म्हणजे CH आणि इकडं सिंगल बॉन्डचं रूपांतर इन डबल बॉन्डमध्ये आणि इथं राहतात एक कार्बनवरती 2 हायड्रोजन म्हणजे CH2. हा कंपाऊंड तयार होईल आणि हा जो कंपाऊंड आहे हा असेल प्रोपीन. 3 कार्बन त्याच्यावरती 2 नंबर डबल बॉन्ड आला आहे म्हणजे हा काय असेल तिथं तर प्रोपीन असेल. म्हणजे आयसोप्रोपिल अल्कोहोलचं रूपांतर तिथं प्रोपीनमध्ये झालेले. बघा डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये काय होतं तर डिहायड्रेशन तिथं होतं आणि डिहायड्रेशन झाल्यानंतर अल्कोहोलचं रूपांतर अल्किन्समध्ये तिथं होत असतं. एक्झाम्पल म्हणून प्रायमरी अल्कोहोलमध्ये इथिल अल्कोहोलचं इथिनमध्ये रूपांतर झालं आहे, त्याला हीट केलं 90% H2SO4 आणि 443 केल्विन टेम्परेचर. तेच सेकंडरी अल्कोहोलमध्ये आपण घेतलं आयसोप्रोपिल अल्कोहोल, त्याला हीट केलं 60% H2SO4 आणि 373 केल्विन टेम्परेचरपर्यंत. तिथं पण त्याचं डिहायड्रेशन होतं आणि करस्पॉन्डिंग अल्किल आयसोप्रोपिल अल्कोहोलपासून प्रोपीन तिथं फॉर्म झाला असेल. देन थर्शरी अल्कोहोल. टर्शरी अल्कोहोलचं जर आपण बघितलं तर एक्झाम्पल आपण तिथं कन्सिडर करतोय टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचा फॉर्म्युला CH3C CH3 इकडनं CH3 आणि इकडनं असेल हा OH असेल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. वेन टर्शरी ब्युटिल अल्कोहोल इज हिटेड विथ 20% H2SO4 ॲट अबाउट 363 केल्विन, 363 केल्विन टेम्परेचरपर्यंत त्याला हीट करायचे. आणि हिटिंग नंतर इथं पण काय होईल तर डिहायड्रेशन. OH अटॅच असणारा कार्बन कोणता आहे हा म्हणजे हा अल्फा कार्बन आणि याला अटॅच असणारे बीटा कार्बन, ते तिन्ही पण 1 2 3 तिन्ही पण बीटा कार्बन असतील. मग कोणत्याही वरचे हायड्रोजन आपण रिमूव्ह करू शकतो. तिकडचा OH घ्यायचा आणि इकडचा समोरचा H घ्यायचा म्हणजे बाय प्रोडक्ट असेल तिथे H2 वॉटर आणि इथं तयार झाला असेल हा CH3 ॲज इट इज, हा C मधातला, त्यानंतर वरती CH3 ॲज इट इज, इकडं CH3चं रूपांतर झालं असेल CH2मध्ये कारण तिथं हायड्रोजन रिमूव्ह झालं आहे आणि सिंगल बॉन्ड इन डबल बॉन्ड हा कंपाऊंड तयार होईल. CH3 सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड CH2 हा असेल 1 2 3 हे 3 कार्बनची चेन आणि डबल बॉन्ड आला आहे म्हणजे अल्किन आहे आणि 3 कार्बन आला असतो आपला प्रोपीन. 2 नंबरला तिथं CH3 आहे आणि त्याचं नाव तिथं लिहितात. चेनच्या बाहेर आलेला कंपाऊंड आहे मिथिल आणि त्याचं 2 मिथिल प्रोपीन. म्हणजे बघा करस्पॉन्डिंग प्रोपीन तिथं तयार झाला असेल. तर टर्शरी अल्कोहोलचं ज्यावेळेस आपण रिॲक्शन बघत असतो तर त्या टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं कन्वर्जन इथं 2 मिथिल प्रोपीनमध्ये झालं असेल आणि कंडिशन असते 20% H2SO4 363 केल्विन टेम्परेचर. तर बघा याच्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी या 3 अल्कोहोलसाठी 3 वेगवेगळ्या कंडिशन्स तिथं आहेत. प्रायमरी अल्कोहोल जर आपण कन्सिडर केला असेल तर प्रायमरी अल्कोहोलसाठी जे आपण जर मिथिल अल्कोहोल कन्सिडर केला असेल तर आपण 95% H2SO4 तिथे यूज करतो आणि टेम्परेचर असतं 443 केल्विन. त्यानंतर ते जर आपण सेकंडरी अल्कोहोल कन्सिडर केला असेल तर 60% H2SO4 आणि टेम्परेचर असेल 373 केल्विन. आणि तेच टर्शरी अल्कोहोल जर असेल
तर 20% H2SO4 आणि 363 केल्विन टेम्परेचर या टेम्परेचरला तिथे हिटिंग केले जाते. म्हणजे बघा प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलसाठी या 3 कंडिशन आहे. सर्वात जास्त कॉन्सन्ट्रेशन प्रायमरी अल्कोहोलसाठी यूज केलं जातं H2SO4चं. त्यानंतर सेकंडरी अल्कोहोलसाठी 60% आणि टर्शरी अल्कोहोलसाठी असेल 20%. आणि तेच टेम्परेचर जर बघितलं सर्वात जास्त हिटिंग इथं 443पर्यंत प्रायमरी अल्कोहोलसाठी होते, 373पर्यंत सेकंडरी अल्कोहोलसाठी केले जाते आणि 363 एवढी केल्विन एवढी हिटिंग टर्शरी अल्कोहोलसाठी ते केलं जाते. मग प्रायमरी अल्कोहोल्समध्ये इथिल अल्कोहोलचं इथिनमध्ये कन्वर्जन होतं. सेकंडरी अल्कोहोल आयसोप्रोपिल अल्कोहोलचं प्रोपिनमध्ये कन्वर्जन झालं आणि टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं कन्वर्जन जर 2-मिथिल प्रोपिनमध्ये झालं असेल तरी रिॲक्शन त्याच्यामध्ये आपण बघितलं डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स. त्यानंतर नेक्स्ट 6 नंबरची रिॲक्शन्स बघायच्यामध्ये ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्सचं ऑक्सिडेशन. ज्यावरती क्वेश्चन डायरेक्टली विचारलं जाईल एक्सप्लेन द ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. तर ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलसाठी इथं 2 प्रकारच्या मेथड्स यूज केल्या जातात. एक सिम्पल ऑक्सिडायझिंग एजंट यूज करणे आणि सेकंड दिलेल्या मेटलला कॉपरसोबत हीट करणे. तर जसं की आपण बघतोय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्समध्ये ऑन रिॲक्शन विथ द ऑक्सिडायझिंग एजंट प्रायमरी अँड द सेकंडरी अल्कोहोल्स अंडरगोज डिहायड्रोजिनेशन टू फॉर्म द कार्बोनिल कंपाऊंड्स नेमली दॅट इज अल्डिहाइड्स अँड कीटोन्स रेस्पेक्टिव्हली. तर ज्यावेळेस अल्कोहोलची रिॲक्शन ही ऑक्सिडायझिंग एजंटबरोबर होते मग तो प्रायमरी किंवा सेकंडरी जर अल्कोहोल असेल तर प्रायमरी अल्कोहोलपासून जसं की सांगितलं अल्डिहाइड्स फॉर्म होतो आणि सेकंडरी अल्कोहोलपासून तिथं कीटोन तयार होत असतो रेस्पेक्टिव्हली. वी कॅन ऑल्सो यूज द बेटर ऑक्सिडायझिंग एजंट दॅट इज पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. तर बघा चांगल्या प्रकारचं ऑक्सिडेशन होण्यासाठी एक चांगला ऑक्सिडायझिंग एजंट त्याचं नाव आहे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, म्हणजेच त्याला शॉर्टमध्ये PCCनं रिप्रेझेंट करतात. तो सुद्धा आपण ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून तिथं वापरू शकतो. त्यानंतर ऑक्सिडेशन घडून आणण्याकरता वेगवेगळे रिजन्स तिथे यूज केले जातात. जसं की आपण इथं बघितलं आहे की KMnO4 असेल, पोटॅशियम पर मॅग्नेट असेल, K2Cr2O7 असेल, ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट किंवा नायट्रिक ॲसिड असेल, यासारखे जे रिएजंट्स आहे ते तिथं ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापरले जातात आणि जे प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन तिथं घडून आणतात. तर प्रायमरी अल्कोहोल्समध्ये जे की ऑक्सिडेशन असतं ते 2 स्टेपमध्ये होतं. म्हणजे पहिलं ऑक्सिडेशन होतं आणि एक कंपाऊंड तयार होतो अल्डिहाइड, पण तिथं ऑक्सिडेशन स्टॉप न होता ती रिॲक्शन कंटिन्यू होते आणि फर्दर ऑक्सिडेशन होऊन तिथं कार्बॉक्झिलिक ॲसिड हा कंपाऊंड तयार होतो. तर बघा याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला तिन्ही प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी हे तिन्ही ऑक्सिडेशन बघायचे. तर याच्यामध्ये फर्स्ट आपण घेतो प्रायमरी अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होत असताना when primary alcohols आपण कन्सिडर केलं RCH2OH जनरली प्रायमरी अल्कोहोल कन्सिडर केलं आहे. when it is undergoes oxidation in presence of KMnO4, K2Cr2O7 आणि HNO3 या तिन्हीपैकी कोणताही कंपाऊंड घेतला तरी चालतो. यांच्यापासून मिळालेला ऑक्सिजन इथे यूज करतात आणि या कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होऊन तिथं डिहायड्रोजिनेशन तिथं होतं. म्हणजे याच्यातला हा जो OH आणि इकडचा H हा रिमूव्ह होतो इन द फॉर्म ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन याच्यावरती ॲड झाला म्हणजे इथं हा जो एक कार्बन उरलेला हायड्रोजन आलेला O असं म्हणून इथं CHO ग्रुप फॉर्म होतो. म्हणजे RCHचा कंपाऊंड तयार होतो. यालाच आपण असं पण लिहू शकतो RC≡OH. आणि हा जो कंपाऊंड असतो हा असतो अल्डिहाइड. म्हणजेच अल्कोहोलचं रूपांतर इथं कशामध्ये होतं आहे तर अल्डिहाइडमध्ये तिथं होतं आहे. त्यानंतर अल्डिहाइडचं फर्दर ऑक्सिडेशन तिथं होतं. हा जो अल्डिहाइड तयार झाला याचं ऑक्सिडेशन होईल, पुन्हा त्याच्यावरती ऑक्सिजन रिॲक्शन करण आणि ऑक्सिजनची रिॲक्शन झाल्यानंतर हा कंपाऊंड हा ऑक्सिजन इथं ॲड होतो RCOH होतो तो. याच्यावरती एक ऑक्सिजन ॲड झाल्यामुळं हा कंपाऊंड तयार होतो RCOOH. म्हणजेच कार्बॉक्झिलिक ॲसिड हा कंपाऊंड तिथे तयार झाला असेल. म्हणजे पहा प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर फर्स्ट प्रोडक्ट आपल्याला भेटतं आहे अल्डिहाइड्स आणि अल्डिहाइडचं पुन्हा ऑक्सिडेशन होऊन काय तयार होतं आहे तर कार्बॉक्झिलिक ॲसिड तिथे तयार होतं आहे. बघा त्यामध्ये प्रायमरी अल्कोहोलचं आपण एक्झाम्पल कन्सिडर करतो आहे. घेतलं आपण इथिल अल्कोहोल. when ethyl alcohol undergoes oxidation in presence of इथं आपण घेऊ समजा KMnO4 पोटॅशियम पर मॅग्नेट, आपण तिन्हीपैकी कोणताही कंपाऊंड घेतला तरी चालतो, त्याच्या प्रेझेन्समध्ये ऑक्सिडेशन तिथं होईल. when ethyl alcohol undergoes oxidation then there is a formation of, इथून बघा हा OH आणि याच्यातला एक H रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ वॉटर आणि प्रोडक्ट तयार झाला असेल CH3, इथं तयार येईल CHO. एक कार्बन हायड्रोजन आलेला ऑक्सिजन CHO तयार करतो, OH आणि एक हायड्रोजन इथं H2O तयार करेल आणि हा कंपाऊंड जो असेल तो असेल ॲसेटाल्डिहाइड.
तर अल्डिहाइडच्या नावामध्ये आपण हे सांगणार आहोत तुम्हाला. तर हा कंपाऊंड असेल CH3CH म्हणजे ॲसिड अल्डिहाइड. आणि सेकंड स्टेपमध्ये हा जो की ॲसिड अल्डिहाइड तयार झाला आहे त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन तिथं होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर याचं कन्वर्जन तिथं CH3C हा ऑक्सिजन इथं ॲड होईल, OOH हा कंपाऊंड तयार होतो ज्याचं नाव असेल ॲसिटिक ॲसिड. म्हणजे बघा कार्बोक्सिलिक ॲसिड तयार झालं आहे आणि तो ॲसिड असेल ॲसिटिक ॲसिड हा ॲसिड तयार होतो. म्हणजे वेन इथिल अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन फर्स्ट इज यूज ॲसिड अल्डिहाइड अँड देन इट गिव्स द ॲसिटिक ॲसिड. फर्दर ऑक्सिडेशन इट गिव्स ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर याच्यामध्ये ऑब्झर्वेशनमध्ये इथं इथिल अल्कोहोलमध्ये जेवढे आपण कार्बन कन्सिडर केले तेवढेच कार्बन आपल्याला इकडं जो ॲसिड तयार झाला आहे त्याच्यामध्ये दिसत आहे किंवा भेटत आहे. त्यानंतर सेकंडरी अल्कोहोलचं जर आपण बघितलं RCH असं कोणताही सेकंडरी अल्कोहोल आपण कन्सिडर केला जनरल, वेन इट अंडरगोज ऑक्सिडेशन देन देअर इज अ डिहायड्रेशन. इथं डिहायड्रेशन होतं, OH आणि H इथून रिमूव्ह होतो. OH आणि H रिमूव्ह झाला म्हणजे वॉटर मॉलिक्यूल तयार होईल आणि हा ऑक्सिजन इथं येतो जो कार्बनवरती डबल बॉन्ड फॉर्म करतो. इथलचा H आणि OH रिमूव्ह झाला आहे त्यामुळे इथं डबल बॉन्ड O तयार होईल आणि हा जो कंपाऊंड आहे हा तयार होतो कीटोन. इथं सेकंड स्टेपमध्ये ऑक्सिडेशन वगैरे काही होत नाही, एक सिंगल स्टेपमध्ये ऑक्सिडेशन तिथं होत असतं. म्हणजे सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर कीटोन फॉर्म होत असतो. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल बघा आयसोप्रोपिल अल्कोहोल आपण एक्झाम्पल घेतले सेकंडरी अल्कोहोलसाठी. तर वेन secondary alcohol that is isopropyl alcohol undergoes oxidation in presence of KMnO4 it gives इथं पण OH आणि H रिमूव्ह होईल, H2O फॉर्म होईल बाय प्रोडक्टमध्ये. कार्बनवरती हायड्रोजन OH निघाल्यानंतर इथे O जिथं राहील CH3C समोर CH3 आणि इकडं डबल बॉन्ड O हा कीटोन तिथं तयार झाला असेल आणि हा जो कीटोन इथं फॉर्म झाला आहे या कीटोनचं नाव असेल ॲसिटोन की त्याला म्हणतात डायमिथिल कीटोन. दोन्ही बाजूला 2 मिथिल ग्रुप आहे, मला C डबल बॉन्ड होईल म्हणून तो असेल डायमिथिल कीटोन. हा कीटोन तिथं तयार झाला असेल. म्हणजे बघा सेकंडरी अल्कोहोलचं ज्यावेळेस ऑक्सिडेशन करतो तर सिंगल स्टेपमध्ये ऑक्सिडेशन होतं आणि करस्पॉन्डिंग कीटोन तिथं तयार झाला असतो. जसं आयसोप्रोपिल अल्कोहोल जर आपण कन्सिडर केला असेल तर ऑक्सिडेशन झाल्यानंतर तिथं डायमिथिल कीटोन हा कंपाऊंड तिथं तयार झाला असेल. म्हणजे एक सिंगल स्टेपमध्ये ऑक्सिडेशन होतं आणि इथं पण जेवढे कार्बन आपण अल्कोहोल्समध्ये कन्सिडर केले तेवढेच कार्बन इथं कीटोनमध्ये सुद्धा तिथं प्रेझेंट असतात जो आपल्याला प्रोडक्ट भेटत असतो त्याच्यामध्ये. देन टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन आपण बघतोय की वेन टर्शरी अल्कोहोल जनरल कंपाऊंड घेतला आपण अंडरगोज ऑक्सिडेशन ऑन हिटिंग. इथं ऑक्सिडेशन लवकर होत नाही त्याच्यामुळे हिटिंग करावं लागते. वेन टर्शरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ KNO4 ऑन हिटिंग इट गिव्स दॅट इज अल्किन तयार बघा याच्यामध्ये. तर इथलचा OH आणि या दोन्ही कार्बनपैकी एकावरचा हायड्रोजन रिमूव्ह होतो, वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो, सिंगल बॉन्डचं रूपांतर डबलमध्ये होतं आणि अल्किल ग्रुपमधला हायड्रोजन कमी झालेला असतो. सेकंड स्टेपमध्ये इट फर्दर अंडरगोज ऑक्सिडेशन, पुन्हा त्याचं ऑक्सिडेशन होतं, 4 ऑक्सिजन याच्यावरती ॲड होताना इथं हा जो काही बॉन्ड आपण कन्सिडर केला RC याच्यामध्ये आणि वरती जो ग्रुप असतो त्याचं रूपांतर ॲसिडमध्ये तिथं होतं, COH ग्रुप तयार होतो. आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बाय प्रोडक्टमध्ये इथं CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड तिथं तयार झाला असेल. त्यानंतर सोबत H2O वॉटर मॉलिक्यूल तिथं तयार झाला असतो. म्हणजे बाय प्रोडक्टमध्ये कार्बन डायऑक्साईड आणि तिथं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल H2O तिथं तयार झाला असेल आणि करस्पॉन्डिंग इथं जो काही प्रोडक्ट आपल्याला भेटत असतो याच्यामध्ये RC डबल बॉन्ड OR हा कंपाऊंड आपल्याला भेटतो. म्हणजे कीटोन तिथे भेटत असतो, ॲसिड नाही भेटत. तर बघा याच्यामध्ये टर्शरी अल्कोहोल वेन टर्शरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ KNO4 ऑन हिटिंग फर्स्ट इट गिव्स द अल्किन तयार झाला असेल आणि अल्किन फर्दर अंडरगोज ऑक्सिडेशन देअर इज अ फॉर्मेशन ऑफ दॅट इज कीटोन. इथं त्याचं पुन्हा ऑक्सिडेशन होऊन कीटोन तयार होतो. याच्यामधून कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल हे तिथं रिमूव्ह झाले असतात. बघा या टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आपण कन्सिडर करतोय टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचा फॉर्म्युला असेल CH3OH. एक्झाम्पल बघितल्यानंतर लक्षात येईल. वेन टर्शरी ब्युटिल अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ KNO4 ऑन हिटिंग. इथं
याच्यामध्ये हा OH आणि याच्यावरचा एक हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि करस्पॉन्डिंग अल्किन तयार होईल. CH3C इथं आला असेल डबल बॉन्ड, इकडचा हा CH2 वरती आहे CH3 आणि प्लस इथं असेल H2. इथं कोणत्या प्रकारचं कंपाऊंड आहे CH3 आणि डबल बॉन्ड CH2. हा अल्किन याच्यामध्ये 1 2 3 3 कार्बनची चेन, 2 नंबरला मिथिल ग्रुप आणि याचं नाव असेल 2 मिथिल. 3 कार्बन म्हणजे असतो प्रोपेन. 2 मिथिल प्रोपेन हा कंपाऊंड तयार झाला असेल. म्हणजे पहा, when tertiary butyl alcohol undergoes oxidation in presence of KNO4 on heating, it gives 2 methyl propene as a first product. Then again this 2 methyl propene undergoes further oxidation. त्याचं पुन्हा तिथं ऑक्सिडेशन होईल. एकूण 4 ऑक्सिजन याच्यावरती ॲड होतात आणि ॲड झाल्यानंतर इथून हा बॉन्ड ब्रेक होतो. इथं तयार होतो CH3 म्हणजे बघा हा CH3 हा CH3 आणि इथं डबल बॉन्ड इथं ऑक्सिजन येतो आणि बाय प्रोडक्टमध्ये इथं CO2, इथलचं कार्बन आणि ऑक्सिजन CO2, 2 हायड्रोजन आणि एक इथलचा उरलेला ऑक्सिजन हा H2 तयार करतो. म्हणजे हा जो प्रोडक्ट तयार झाला असेल CH3C डबल बॉन्ड CH3 हा असतो डायमिथिल कीटोन. आणि हा जो प्रोडक्ट तयार झाला डायमिथिल कीटोन याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जे नंबर ऑफ कार्बन आयटम्स आहे त्यांची संख्या 1 कमी झाली. इकडं जो आपण अल्कोहोल कन्सिडर केला टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल हा याच्यामध्ये 1 2 3 4 कार्बन्स आहे. पण जो प्रोडक्ट फायनली आपल्याला भेटला आहे डायमिथिल कीटोन त्याच्यामध्ये मात्र 3च कार्बन उरलेले. 1 कार्बन तिथं कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात रिमूव्ह झालं आहे. म्हणजे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर जो प्रोडक्ट आपल्याला भेटत असतो त्याच्यामध्ये 1 कार्बन तिथं कमी झालेला असतो असं आपल्याला म्हणता येईल. प्रायमरी अल्कोहोल्स सेकंडरी अल्कोहोल्समध्ये कार्बन आयटम ॲज इट इज राहतात, परंतु टर्शियरी अल्कोहोलमध्ये मात्र काय होतं कार्बनची जी संख्या असते ती तिथं 1 तिथं कमी झाली असते, रिड्यूस झाली असते. त्यानंतर एक लास्ट रिॲक्शन ऑफ द चॅप्टर दॅट इज चॅप्टर मीन्स अल्कोहोल्समधली शेवटची रिॲक्शन. तर याच्यामध्ये अल्कोहोल्समध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला एक रिॲक्शन ॲड झाली ज्याच्यामध्ये कॉपरसोबत जर आपण कंपाऊंडला जर अल्कोहोल्सला जर हीट केलं असेल म्हणजे अल्कोहोलचे जे वेपर्स असतात त्यांना जर आपण अल्कोहोलसोबत याच्यासोबत कॉपरसोबत जर हीट केलं असेल तर खालील रिॲक्शन तिथं होत असते आणि करस्पॉन्डिंग जसं आपण अगोदरचं ऑक्सिडेशन पाहिलं त्याच प्रकारचं ऑक्सिडेशन इथं होतं. तरी दिल बा वेन वेपर्स ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ अल्कोहोल्स आर पास्ड ओव्हर हॉट कॉपर द फॉलोइंग रिॲक्शन्स आर ऑब्झर्व. ज्यावेळेस जे की आपले अल्कोहोल्स आहे त्यांचे वेपर्स आपण जर गरम अशा कॉपरवरून जर पास केले तर खालील रिॲक्शन्स खालील ऑब्झर्वेशन आपल्याला भेटतात. याच्यामध्ये फर्स्ट ऑब्झर्वेशन असं आहे की प्रायमरी अल्कोहोल जर आपण घेतलं RCH2H कोणत्याही प्रायमरी अल्कोहोल कन्सिडर केला आणि त्याला जर कॉपरसोबत हीट केलं असेल 573 केल्विन टेम्परेचरपर्यंत तर तिथं ऑक्सिडेशन होतं आणि या प्रायमरी अल्कोहोलचं रूपांतर इथलचा HOH रिमूव्ह होतो आणि या CH2चं रूपांतर इथं CHOमध्ये होतं. म्हणजे अल्डिहाइड्स तिथं तयार झाला असेल. त्यानंतर तो जर आपण सेकंडरी अल्कोहोल कन्सिडर केला असेल त्याला पण जर आपण कॉपरसोबत जर हीट केला असेल 573 केल्विन टेम्परेचरपर्यंत तिथं पण ऑक्सिडेशन होईल आणि ऑक्सिडेशन नंतर इथलचा OH याच्यातला एक H रिमूव्ह होईल आणि इथं H आणि OH गेल्यामुळे इथं डबल बॉन्डेड ऑक्सिजन तिथं ॲड होईल आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर हा कीटोन तिथं तयार झाला असेल RC डबल बॉन्ड OR म्हणजेच आपला कीटोन तिथं तयार होईल. आणि त्यानंतर टर्शियरी अल्कोहोल जर आपण कन्सिडर केलं ROH CH3 टर्शियरी अल्कोहोल वेन हिटेड विथ द कॉपर ॲट अबाउट 573 केल्विन टेम्परेचर डिहायड्रेशन इथं होतं आणि डिहायड्रेशन झाल्यानंतर इथं जो काही कंपाऊंड असेल याच्यातला CH3 मधला एक H आणि इथलचं OH रिमूव्ह होतं वॉटर आणि प्रोडक्ट तयार RC इथं CH3 आणि इथं एक हायड्रोजन गेल्यामुळे CH2 हा अल्किन तिथं फॉर्म झाला असेल. म्हणजे मागचं जे ऑक्सिडेशन आपण बघितलं वेगवेगळे रिएजंट वापरून त्याच प्रकारचं ऑक्सिडेशन इथं कॉपर यूज करून सुद्धा तिथं होत असतं. तर याच्यामध्ये सेम ऑक्सिडेशन आहे. याचे एक्झाम्पल्स हे मागच्यासारखेच तिथं असतील जे की आपण वेगवेगळे रिएजंट वापरून आपण ऑक्सिडेशन केलं आहे. त्याच प्रकारे कॉपरची रिॲक्शन आहे. याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल असेल तर डायरेक्ट फक्त अल्डिहाइड्सच तयार होतो. कॉपरसोबत जर आपण त्याला हीट केलं असेल तर फक्त अल्डिहाइड्स तयार होईल. त्यानंतर सेकंडरी अल्कोहोलला जर हीट केलं असेल तर तिथं कीटोन तयार होईल आणि टर्शियरी अल्कोहोलला हीट तयार केलं असेल तर तिथं अल्किन्स फॉर्म होतं. इथं डिहायड्रेशन होतं आणि वरच्या दोन्ही रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन तिथं होत असतं. ही रिॲक्शन नवीन सिलेबसला तिथं आलेली आहे. तर बा मित्रांनो हा होता रिॲक्शनचा व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण
याच्या अगोदरच्या आणि या व्हिडिओमध्ये ज्या काही रिॲक्शन्स आहे अल्कोहोलच्या जे नवीन सिलेबसला आलेले आहेत त्या पण बघितल्या. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जे काही येणारे नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.